माढा लोकसभेवर अजित पवार गटानं दावा केलाय। संजीवराजे निंबाळकर यांना दिल्लीत पाठवा। अजित पवार गटाच्या रामराजे निंबाळकर यांनी तशी घोषणा केलेली आहे। रणजितसिंहांना उमेदवारी मिळू देणार नाही असंही ते म्हणतात। तर भाजपचे खासदार रणजितसिंहांना रामराजेंचं आव्हान पाहायला मिळतंय। महायुतीतील अंतर्गत वाद यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। तर आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण इथं जाहीर मेळावा घेतला। विशेष म्हणजे या मेळाव्यात व्यासपीठावर कोणत्याही नेत्याचे पोस्टर लावलेले नव्हते। माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना पुन्हा जनतेने निवडून न देता पर्यायी रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांना दिल्लीला पाठवा असं आवाहन रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात केलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा फलटण इथल्या महायुतीतला वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय। अहो तुम्ही कुठलंही धरण घ्या त्याचा पाया मीच घातलेला, पाया मी घातलेला आहे, तर जरा थांब जरा बघ। या सगळ्या गोष्टीचा विचार करून सारासार बुद्धीने आपण निर्णय घ्यायचा आहे। मी तुम्हाला एकच शब्द देतो की संजय बाबांना मिळवायची जीवाची परिकष्टा मी करणार आहे, आणि नाहीच मिळाला तर यालाही मिळवून देणार नाही। काय झालं तरी मिळून देत नाही। त्याला कुठं जायचंय तिथं जा, आणि गेलाच तर अजून 1 महिन्याने बोलीन काय करायचं। शांडव झाले जुन्या लोकांना आपण काय केलं होतं ते आठवा, तेच करायला लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।